1 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात येणार मोठी तेजी. सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा. सध्या अमेरिका आणि भारताच्या करारासंदर्भात ज्या बातम्यांमुळे सोयाबीनचे बाजारभाव जवळपास 5,200 ते 5,300 रुपयापर्यंत घसरले आहेत आणि याचमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि शेतकरी सध्याला सोयाबीनची पॅनिक सेलिंग करताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणूनच सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दररोज चढ उतार त्या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी 1 मार्च नंतर तेजीमध्ये येऊ शकतात असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. मग यामध्ये आपण जर का लक्षामध्ये जर घेतलं तर 2026 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही सोयाबीनची आवक मार्केटमध्ये नसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनचे दर आता सध्याला स्थिर आहेत. सोयाबीन तेलाचे दर देखील त्या ठिकाणी सध्याला मजबूत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे देशांतर्गत जी काही मागणी आहे ती सध्याला कायम आहे आणि याचमुळं सोयाबीनचे बाजारभाव मार्च महिन्यापासून त्या ठिकाणी वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री नेमकी करायची की थांबायचं याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जे काय आहे ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी सोयाबीनचं उत्पादन किती होत आहे याशिवाय मार्केटमध्ये सोयाबीनची आवक किती आहे या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून असतात. गेल्या काही दिवसापासून अमेरिका आणि भारत जो काही करार आहे त्या व्यापार चर्चेचा जो काही परिणाम आहे तो सोयाबीनच्या बाजारावरती त्या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसेल. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारामधील ज्या काही हालचाली आहेत शिवाय जे काही प्लांट आहेत त्या प्लांट रेटमध्ये झालेली जी काही घसरण आहे यामुळे बाजारामध्ये सध्या त्या ठिकाणी अस्थिरता दिसत आहे. परंतु घाबरण्याचं सध्याला त्या ठिकाणी काहीही कारण दिसत नाही, कारण की ऑक्टोबरपर्यंत नवीन आवक मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नाही. शिवाय तेल दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे आणि जे काय पशुखाद्य आहे जे सोयाबीनचं जे काय सोयापेंड आहे किंवा जे कॅटल फीड म्हणून वापरतात त्या दरामध्ये त्या ठिकाणी 15 ते 20% वाढ त्या ठिकाणी झाली आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजार हे त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि म्हणूनच सोयाबीनला सपोर्ट जो काय बाजार आहे त्या बाजाराला सपोर्ट करणारे बरेचसे घटक त्या ठिकाणी आता कार्यरत असतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते. दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर तुम्ही जर का संयम ठेवला आणि नियोजन जर का व्यवस्थित जर का केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो. परंतु हे करण्यासाठी तुमच्याकडं त्या ठिकाणी जो काय सोयाबीनच्या बाबतीत जो काय डाटा आहे तो डाटा तुमच्याकडे असणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. कारण की सोयाबीन जर तुम्ही आत्ताच जर विकलं तर त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही अजूनही थांबलात तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदाच मिळू शकतो. चला तर नेमकं आकड्यांमधून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं आता विकल्यामुळं नेमकं नुकसान कसं होणार आहे आणि जर का तुम्ही थोडे दिवस अजून जर ठेवलं आणि मार्चमध्ये साधारणतः जर विकलं तर तुम्हाला फायदा हा त्या ठिकाणी कसा होऊ शकतो सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आकडेवारी जर का आपण सोयाबीनच्या बाजारभावाची जर बघितली तर साधारणतः देशांतर्गत जी काय बाजाराची स्थिती आहे ती सध्याला महाराष्ट्र वगळता इतरही राज्यांमध्ये त्या ठिकाणी 4,200 ते 4,600 रुपयापर्यंत दर मिळतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये आजही त्या ठिकाणी 5,200 ते 5,400 रुपयांपर्यंत दर मिळतात. एकंदरीत प्लांट रेटमध्ये 800 ते 1,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी घसरण झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात जागतिक सोयाबीन जो काय बाजार आहे तर त्या ठिकाणी दर स्थिर आहे. डॉलरमध्ये अजूनही त्या ठिकाणी मजबूती आहे. डॉलर अजूनही 90 रुपयांच्या वरच त्या ठिकाणी आहे. अमेरिकेचे जे पीक जे आहेत ते पिकांचा अहवालांचा जो काय आहे तो प्रभाव त्या ठिकाणी साधारणतः दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे तेल बाजार जे काही एडिबल ऑइल मार्केट आहे त्यात खाद्यतेलाच्या दरामध्ये अजून सुधारणा आली आहे. सोयाबीन तेलाला चांगला सपोर्ट आलेला आहे. कमोडिटी मार्केटमध्ये सोयाबीन हे महत्त्वाचं कमोडिटी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते आणि इथे सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनला स्ट्रॉंग सपोर्ट त्या ठिकाणी भेटला आहे. आयातीत तेल दरामध्ये त्या ठिकाणी स्थिरता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनचा सर्वात मोठा जो काय बाय प्रॉडक्ट तो म्हणजे सोयापेंड. आता सोयाबीनला देखील चांगली मागणी वाढलेली आहे आणि कॅटल फील्ड जे काय आहे म्हणजे सोयाबीनपासून बनतं त्याला 15 ते 20% वाढ त्या ठिकाणी मिळाली आहे. सोयाबीनला सर्वात जास्त मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी नवीन पीक जे काय आहे ते ऑक्टोबरपूर्वी कुठेही त्या ठिकाणी नाही आणि म्हणूनच नवीन जी काही आवक आहे ती मार्केटमध्ये आता कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे. आणि सध्याचं जे काय मार्केट आहे ते लीन सप्लाय फेजमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काहीही गरज त्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये जो काही नवीन सीझन त्या ठिकाणी येणार आहे जून महिन्याचा आता त्यावरतीच सर्व तिचे जे काय बाजारभाव आहे ते पुढचे त्या ठिकाणी ठरू शकतात. परंतु या अगोदर आता जे काय त्या ठिकाणी टंचाई किंवा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती मार्च महिन्यामध्येच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे वाढू शकतात असं एकंदरीतच त्या ठिकाणी आता सध्याला सांगितलं जात आहे.